महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना खुलं चॅलेंज। तर सीएम म्हणतील ती जागा आणि ती वेळ। खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदेंनी स्वीकारलं चॅलेंज। हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक। तर राळेगाव तालुक्यातील 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांच्या निषेधार्थ दिली बंदची हाक। मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपूरमध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओतील तरुणींवर दबाव। एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांनी केली अटक। एनजीओ चालकाकडून 2 वर्षांपूर्वी तरुणीचा झाला होता विनयभंग। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल। पिस्तूल, 2 ते 3 आयफोन तसंच थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ आला समोर। लक्झरी लाईफस्टाईलचा व्हिडिओ समोर। टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आली समोर। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती। कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीसाठी धर्मांतरणाचा छुपा एजंटाला पडली बळी। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी संपली। थोड्याच वेळात कोर्ट देणार निकाल। जामीन फेटाळल्यास पोलिसांना शरण येण्याची शक्यता। मनपाच्या निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा। साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी। साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। टिटवाळ्यामध्ये MDMA ड्रग्सचं रॅकेट झालं उद्ध्वस्त। आरोपी महिलेकडून 6 कोटींच्या 5000 गोळ्या जप्त। पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली। लिफ्ट कोसळल्यामुळे 4 प्रवासी अडकले। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा। अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगरमधील पिकांचं नुकसान। भेंडवळमधील घटमांडणीचं भाकीत आलं समोर। देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा वर्तवण्यात आला अंदाज। तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार, वर्तवला अंदाज। इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यामध्ये। ट्रम्प यांनी केला दावा। नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतल्याची माहिती। इराणचं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण। जहाज वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प। कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता। जागतिक स्तरावर चिंता वाढली। इराण आणि अमेरिकेतील आजची शांतता चर्चा अनिश्चित। चर्चेसाठी शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवणार नसल्याची इराणची माहिती। तर इराणकडे शेवटची संधी। करारावर स्वाक्षरी न केल्यास पूर्ण देश उद्ध्वस्त करू, अमेरिकेचा इशारा। Thank you.